थँक्यू थँक्यू. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच निखिल पाटील. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 4 विकेट घेतले होते. बॅटिंग करत असताना 10 धावा असे निखिल पाटील ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. हॅलो चेक हॅलो. पुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. पहिला चेंडू पंचांचा बोट हवेत. अर्थातच बडी मछली जाल में फसी आहे. मयूर जाधव ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. तुर्तास बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही अगदी थाटामाटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा. अर्थातच एक पिवळमय वातावरण आणि त्या पिवळमय वातावरणामध्ये ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळी व संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ असेल, संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ ही संकल्पना खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली असे फुलपाडा क्रीडा मंडळ, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रचंड मोठी मेहनत आहे. पाठच्या 6 महिन्याची मेहनत आणि कालचा तो खऱ्या दिवसानं 5 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला आणि कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपण पाहायला गेला. अनेक फुलपाडा गावातील ग्रामस्थ असतील, चिकूदादा देखील होते आणि त्यांच्या शुभ हस्ते ते कालचा दिवस आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा तब्बल 24 संघांचा तो समावेश. 24 संघातून टॉप 12 मध्ये कोणता संघ येणार उद्याचे दिवस वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याचं ग्रँड फिनालेचा दिवस असेल. परंतु सुपर संडे खऱ्या अर्थानं फुलपाडा नगरी अगदी वर्षभर 365 दिवस ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहते अशी PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग घमासान युद्ध तेथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चालू असणारा सामना निखिल तांडेल ऑन फायर. येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. आमचा पंच गंभीर म्हणतोय हा डॉट बॉल आहे, डेड बॉल आहे. आणि थोड्याच वेळात जीवदानी माऊली संघ आणि त्यांच्यासाठी देखील आपण पाहतोय न्यू जर्सी ही देखील लॉन्च करण्यात येईल. महेश यादव ज्यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर केलेली जर्सी. महेश यादव अर्थातच मॅडी दादा आणि जीवदानी माऊली संघ म्हटलं तर मॅडी हा जीवदानी माऊली संघाचा पाठीचा कणा आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना आखूड टप्प्याचा चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना एकीकडे चेतन भोईर प्रचंड मोठा असा अनुभव आहे. दुसरीकडे निखिल तांडेलला आपण पाहतोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 4 धावा धाफकावर येत असताना मुख्य स्क्रीनवर आता ते टी-शर्ट्स लॉन्चिंग केलं जाईल. नवीन हंगामातील खऱ्या अर्थानं न्यू जर्सी निलेशला आपण पाहतोय आणि ती बॅक साईडला देखील फिरायचे. निलू 04 आणि दुसरीकडे अथू 4211 ही नवीन हंगामातील नवीन जर्सी आपण पाहतो. आणि महेश यादव अर्थातच मॅडी दादा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी. मॅडी दादा म्हटलं तर एका खऱ्या अर्थानं दानशूर असं व्यक्ती म्हटलं जातं ना की देणाऱ्यानं देत जावा, घेणाऱ्यानं घेत जावा आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असं एक दानशूर व्यक्ती अर्थातच महेश यादव. मॅडी दादा यांच्या माध्यमातून ती यंदाच्या वर्षामध्ये एक ऑरेंज आर्मी म्हणून एका वेगळ्या नव्या लुकमध्ये जीवदानी माऊली संघाला आपण पाहणार आहोत. फक्त खेळाडूंसाठीच नव्हे तर संपूर्णतः तो प्रेक्षक राजा वर्ग असेल, तो चाहता वर्ग, तब्बल 60 जर्सी महेश यादव यांच्या माध्यमातून दरवर्षी आर्थिक सहकार्य, आर्थिक मदत जीवदानी माऊली संघासाठी असताना यंदाच्या वर्षात देखील तब्बल 60 जर्सी म्हणजे फुलपाडा नगरी म्हटलं तर संपूर्णतः यंदाच्या वर्षामध्ये एक ऑरेंज आर्मी
आणि ती पाहायला मिळणार आहे. तुर्ताच मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतो. आमच्या सोबतीने हिमांशू. कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील एक नवीन विक्रम हा रचला होता, परंतु त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेनं धाफकावर आतापर्यंत 8 धावा येतात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर. शांत संयमी खेळ आतापर्यंत निखिलचा आहे. दुसरीकडे आपण चेतन भोईरला पाहतोय. 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता पंचांना टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. थोडासा लेझी होता निखिल तांडेल, त्या कारणास्तव आता टेक्निकल टीमची ती चॅलेंज एकीकडे मुंबई रणजीपट्टू अर्थातच विनायक भोईर आणि त्यांचे लहान बंधू अर्थातच चेतन भोईर यांना आपण पाहतोय. दुसरीकडे निखिलला पाहतोय. टेक्निकल टीमची ती मदत. पाटील नेटवर्क आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण एकीकडे अतुल यादवला पाहतोय. दुसरीकडे अनुराग चव्हाण. मॅन्युअल स्कोरर आपण पाहतोय हिमांशू सिंग असेल. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तनिष राऊत. ही संपूर्णतः आमची पाटील नेटवर्कची टीम अर्थातच नितेश पाटील आणि त्यांची ही संपूर्णतः टीम आहे. डिसिजन गंभीर सर नॉट आउट अर्थातच 1 कंप्लीट. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आणि आशू ठाकूर आम्हाला दर्शवतोय की पहिल्या 12 मध्ये 9 धावा धाफकावर. ऐकूयात डीजे मयूर भोईर यांना. धन्यवाद डीजे. आजचा दुसरा दिवस फुलपाडा नगरी. येणारे ते 4 दिवस खऱ्या अर्थानं क्रिकेटमय वातावरण आहे आणि ह्या क्रिकेटमय वातावरणामध्ये कालचा दिवस खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचे आपण सामने पाहिले, भल्या मोठ्या संघांना धूल चारत असताना अनेक मोठमोठे यंगस्टर खेळाडू, बिग अपसेट देखील मोठमोठे पाहिले. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजी करत असताना आता क्षेत्ररक्षणामध्ये अगदी बारकाईनं आशिष शर्मा नजर दिली जाते. जर्सी नंबर 28. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आहे. यावेळेला प्रहार तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धाफकावर अर्थातच 2.2 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफकावर आहेत. प्रॉपर लाईन लेन टप्पा व्हेरिएशन हे सातत्यानं आपण आशिषचं पाहिलंय. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धाफकावर आहेत. राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच वंडी. पंचांनी एक ठेंगा हा खाली केलाय. अर्थातच काय तर वंडी डिक्लेअर झोनने आता ती सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट होत असताना 13 धावा ह्या धाफकावर आहेत. प्रॉपर टायमिंग तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हितेश सहानी रबाडा. वंडगो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. त्या धावेंना रोख लगावला जात आहे. 2 पराभूत संघ आणि त्या 2 पराभूत संघातील ही लढत. तितकंच चांगलं बॅकअप. पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना 14 धावा या आतापर्यंत धाफकावर येतात. ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी आर्थिक मदत, त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट वायफाय प्रोव्हाइड केलं जातं असे डीनेट ब्रॉडकास्ट सर्व्हिस इर्शान भाई. त्यानंतर एक्झिबिशन मॅचसाठी ज्यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात असे त्रिशिका जय चव्हाण असेल. चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात असे किशोर अण्णा पाटील असतील, एक दानशूर असे व्यक्ती. त्यानंतर लंबोदर क्रिएशनचे सर्वेसर्वा विशू गायकवाड, पनू गायकवाड यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आदित्य राऊत साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर सागर पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज काहीतरी स्पेशल असणार आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ते अजून आपल्यापर्यंत ते आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये डिक्लेअर केलं जाईल. त्यानंतर निखिल पवार
नॉडी यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी इंडिव्हिज्युअल पारितोषिक अर्थातच बायसिकल असणार आहे. यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे आणि हा दबाव भरा येतोय चेंडू सीमारेखा पार. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई दामन तुला हो करता व्हावी, मला गाडी नवे ओटी करता व्हावी. आई दामन तुला हो करता व्हावी, मला गाडी नवे ओटी करता व्हावी. आहे तू करते डोक्याला, आई आयलो तुझे मी करकराला. 3.2 चेंडूंचा खेळ. राहुल पाटील पुन्हा एकदा ती संधी आहे आणि राहुल अगोदरच्या मॅच मध्ये थोडीशी चुकी झाली होती, परंतु ह्या मॅच मध्ये काय कमबॅक करून दिलाय. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा जसा येतोय तसा निखिल पाटील हा परताळतोय. न्यू बॅटर प्रेम आहे. दुसरीकडे निखिल तांडेलला आपण पाहतोय ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून निखिलला सातत्यानं पाहिले जात आहे. आता आशाभूत नजरेनं संपूर्णतः ते डगआउट येणारे 1 ते 2 चौकार चांगल्यारीत्या कमबॅक करून नवयुग जयस्मृती अर्णाला ह्या संघाला नक्कीच करून देतील. परंतु ते येणारा आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या गॅदर कॉम्बिनेशन फील्ड, तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे, चुकी आणि चुकीचं रूपांतर. आता अगदी चपळाईनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर 17 आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार, कारण नवयुग जयस्मृती 11चा संघ आपण पाहायला गेले तर क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी पुन्हा एकदा. राहुल थोडासा फंबल. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट होत असताना 18 धावा धाफकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 18 धावा धाफकावर आहेत. 2 पराभूत संघ आणि त्यातील ही लढत. एकीकडे JCCB यू मिस आय विल डेफिनेटली डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळाची 18 धावा धाफकावर. आता येणारे 24 मध्ये एक माफक आव्हान हे धाफकावर असणार आहे. 19 धावेंचं आव्हान हे धाफकावर असणार आहे. तुर्ताच पुन्हा एकदा आपण ऐकूयात DJ मयूर भोईर यांना आणि येऊया लक्षात. क्रमांक 4 पर आई हुई लोकल 9:59 की चर्चित जाने वाली 12 डिपो की जनक लोकल है. यह गाड़ी अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल के बीच किसी भी स्थानकों पर नहीं रुकेगी. कृपया रेलवे लाइन पार न करें, इससे दुर्घटना हो सकती है. रेहान उठ जा यार, चाय तैयार है, पी ले. आप हो ना वर्ल्ड के बेस्ट पापा. ये देख मेरे भाई. पापा असाइनमेंट के लिए 1000 रुपये लगने वाले थे. बेटा 1000 तो नहीं है मेरे पास. चित्रपट अर्थातच कट्टी हा आपल्या भेटीला लवकरच येणार आहे आणि त्याचा तो आपण ट्रेलर पाहत होतात. पहिला चेंडू पंचांचे 1 हात हवेत. अर्थातच नो चेंडू. येणारे चेंडू फ्री हिट असणार आहे. जसं फ्री हिट आहे तसं आता क्षेत्ररक्षणामध्ये त्वरितच परिवर्तन. पुन्हा एकदा ती चुकी आणि चुकीचं रूपांतर. आता नो +1 1+1 3 धावा अतिरिक्त धावेने आतापर्यंत धाफकावर येत आहेत. एक माफक आव्हान धाफकावर आणि त्या चुकीनं ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. येथून पराभूत झालात तर ह्या स्पर्धेबाहेर हे जावं लागेल. त्यासाठी ती पराकोटीची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत ती चुकी प्रेमच्या हातून घडली. आता दीप येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सिंगल धाव. साहिल राणे चौकार न येता एका चेंडूमध्ये 4 धावा आहेत. अर्थातच त्या अतिरिक्त धावा आणि त्या अतिरिक्त धावेनंतर आता
समीकरण आपण पाहायला गेलं तर सहज आणि सोप्यारित्या 2 बॅटर आहेत. दुसरीकडून आता नवयुग जयस्मृती 11चा संघ हा ह्या पार्टनरशिपला कशा प्रकारे तोडता येईल, कशा प्रकारे ब्रेक थ्रू मिळवता येईल, ह्या सारी गोष्टींवर तो विचार विनिमय केला जातो. अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे, परंतु आतापर्यंत 2 खेळाडू पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर आठवावा लागेल ते MPLचं मैदान. आणि त्याच प्रकारचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. मनवेलपाडा प्रीमियर लीग 2 खेळाडूंना ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये केला होता त्याच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा ते करत असताना हे 2 खेळाडू पाहिला न्याहाळला सोडून दिला. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पाच चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर. 19 धावांचे एक माफक आव्हान धाफकावर. आता येणारे 18 मध्ये 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच ग्रुप ई च्या दिशेनं आपण वळणार आहोत. गंभीर सर 10 आहेत. क्षमासावी साहिल रबाडा. आणि ग्रुप ई च्या दिशेने येत असताना पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. अष्टविनायक विरार विपक्ष बारोंडा 11 फुलपाडा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला अष्टविनायक विरार कर्णधार आणि बारोंडा 11 फुलपाडा. अकरा धावा धापकावर आतापर्यंत सहज आणि सोप्यारित्या आतापर्यंत धापकावर तो वाढवण्याचा प्रयत्न चेतन भोईर. दुसरीकडून लोअर फुलटचा चेंडू चांगल्यारित्या गॅदर आहे. फेकी आहे. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. तुर्ताच आपण पुन्हा एकदा जातोय द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांच्या दिशेनं. चला या लवकर बारोंडा 11चा कर्णधार. बारोंडा 11 बंटी गवस. एक कॅमेरामॅन प्लीज फोकस करो. 2 स्क्रीन येऊ द्यात. KPL असा कॉल आणि PPL माफ करा PPL असा कॉल होता. PPL आलाय. मी तेजसना विनंती केली आपण स्थानापन्न व्हायचं. दोन्ही संघाचा सन्मान सर्वप्रथम केला जाणार आहे. एका बाजूला नागेश अष्टविनायक विरार संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला बारोंडा 11चा बंटी गवस. नागेशने टॉस जिंकलाय. चर्चा करणार नागेश टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॉलिंग. अष्टविनायक विरार मागील स्पर्धेमध्ये म्हणजे हृदयाला स्पर्श करणारा एक विजय तुमच्या जवळ निघून गेला होता. मोठा अपसेट आला होता आणि त्यानंतर आता या स्पर्धेसाठी स्पेशल काय तयारी आहे? ह्यावेळेला आम्ही मैदानामध्ये चांगले खेळू, चांगली बॉलिंग टाकू आणि आमच्या 9 खेळाडूंना मी सांगून ठेवले की किती पण तुम्ही इफेक्ट द्या पण चांगला द्या. कारण की आपण नवापूरला आमचं थोडं संघ हे म्हणजे वाईट झाला पण आता बघूया आम्ही खूप प्रयत्न करू. फुलपाड्यात आल्यानंतर कसं वाटतं या PPLचा या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन? खूप इथं काय बोलायचं म्हणजे खूप चांगलंच आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आम्ही इथून दुसऱ्यांदा खेळतोय पण खूप चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बंटी अष्टविनायक विरारचा संघ समोर आहे आणि तुम्हाला पहिली बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. आउट खेळू फास्ट आहे
त्यासाठी जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. या आयोजनामध्ये आपण सुद्धा जीवदानी माऊलीच्या सर्व खेळाडूंच्या समवेत आहात. वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक घटक आहात. सो या आयोजनामागे कशा प्रकारची मेहनत लागली आणि काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन करण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यासाठी सगळ्या पोरांनी खूप मेहनत घेतली. सूरजदादा, विजय, सर्व पोरांनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी सक्सेस होते. जर त्यांनी मेहनत नसती घेतली ते सर्व नसतं झालं. त्यासाठी त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी नागेश. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकला. अष्टविनायक विरारने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही आहे नेक्स्ट मॅचची कहाणी. परंतु मैदानात चालू असलेली मॅच बघूयात कशा प्रकारे रंगतीये, कारण मला वाटते जवळजवळ मॅच संपली आहे. मॅच ओव्हर. दोन्ही संघांनी लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. 1 धावांची गरज आहे. 1 रन पाहिजे आहे. गंभीर सर 1 मिनिट. आमचा मॅन्युअल स्कोरर, टेक्निकल स्कोरर दोन्ही दाखवतात 1 रन बाकी आहे. येस, सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JCCB. हार्डलक टीम. नवयुग 11 जयस्मृती अर्णाला. अतिशय चांगला खेळ आपण देखील केला, परंतु ह्या स्पर्धेबाहेर जावं लागतं. आपण आलात, ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं पुन्हा एकदा जीवदानी माऊली क्रिकेट क्लब व संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा एकदा खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है. खूबसूरती पर तेरी तो मैंने कुर्बान किया. मुस्कुरा के देखा तूने, दीवाने पर एहसान किया. पलू गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी, लंबोदर क्रिएशनच्या माध्यमातून ती जर्सी, आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी राहुल पाटील यांचा तो गौरव केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. JCC पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सोडून तुला मातीला तू जाग उधळ